जय भीम. नमो बुद्ध. जय शिवराय. जय क्रांतीवीर फातिमा शेख. फातिमा शेख मुस्लिम महिला होती. माहिती का? मुस्लिम धर्मातील एक क्रांतीवीर महिला अशी होती. बरोबर. तर त्या फातिमा शेख यांच्याबद्दल बोलताना आपल्याला त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांचं जीवन कार्य, परत त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर मिळून पहिली शाळा काढलेली आणि त्यांनी 2 विद्यालयाची स्थापना केली. कोणाबरोबर? सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर. तसंच त्या सहयोगी पण होत्या आणि सहशिक्षिका पण होत्या सावित्रीबाई फुले यांच्या. त्याच्या आधी आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध वंदना घेऊया. एक साथ बुद्ध वंदना के लिए तैयार हो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरा मेरे भजो समाधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. क्रांतीवीर फातिमा शेख यांचं विजय असो. का? किती मुस्लिम वर्गातील पहिली शिक्षिका होती माहिती का? आपल्या हिंदू धर्मातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि शिक्षक म्हटलं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. पप्पा हे 48 आहे का? हा, हे 1848. आणि मुस्लिम वर्गातील म्हटलं म्हणजे फातिमा शेख. आता फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी झाला. फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 मध्ये झाला आणि त्यांनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर पहिली शाळा फातिमा शेख यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले काय चालू आहे? सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर फातिमा शेख यांनी पहिली शाळा काढली. बरोबर. ते त्यांच्या सहयोगी होत्या आणि 2 विद्यालय सुद्धा स्थापन केले. हा, हे बा, भारताची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका राष्ट्रमाता म्हणजे फातिमा शेख. उलट मुस्लिम समाजातील लोकांना विनवणी आहे किंवा त्यांनी फातिमा शेख यांची जयंती धूमधडाक्यात साजरी केली पाहिजे. बरोबर की नाही? तुझ्या बोल नको, तुझा आवाज सगळा तरी येईन. परत काय सांगितलं मी? ध्यान आहे का? तुम्ही कुसकुस करू नका ना भाऊ. भारताची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणजे राष्ट्रमाता फातिमा शेख आणि हिंदू धर्मातील पहिली राष्ट्रमाता म्हणजे शिक्षिका सावित्रीबाई फुले. फातिमा शेख यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले काय झालं का
फातिमा शेख यांनी ज्योतिबा अरे बस न फातिमा शेख यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची खूप मदत केली. केव्हा तर जेव्हा त्यांना काही कट्टर महिलांपासून नकार दिला गेला आणि त्या दोघांना घरातून बाहेर काढून दिले. म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा काढली की नाही पहिली, तर यांना त्यांच्या धर्मातील म्हण का इतर धर्मातील म्हण या लोकांचा विरोध होता. तर त्या लोकांनी त्या दोघी जोडप्याला, कोणती जोडपे रे, कोणती जोडपे, जोडपे कोणते मी सांगतो आता, सांगू त्या कोणते जोडपे, फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघी जोडपांना त्यांच्या धर्मातील किंवा इतर धर्मातील लोकांनी त्यांना घरातून बाहेर काढले. तर फातिमा शेख यांनी त्यांना आश्रय दिला किंवा तुम्ही आमच्या घरात राहा, बरोबर. त्यावेळी फातिमा शेख यांनीच आपल्या घरी राहण्याची जागा दिली होती आणि शाळा काढण्यासाठी सुद्धा जागा दिली होती. पहा फातिमा शेख किती चांगली बाई, की तिनं शाळेसाठी तिचं घर खुलं केलं. जसं बा आपला गुलशन अमृत भाविष्कर यांनी आपल्या बौद्ध विहारासाठी जागा अर्पण दिली, तशाप्रमाणे सावित्रीबाई यांनी मोजून 5 शाळा स्थापन केल्या होत्या, ज्या सगळ्यांमध्ये फातिमाबाई शेखने आपली भूमिका महत्वपूर्ण सर्वप्रथम मांडली होती. शिक्षिकेच्या रूपेत एवढेच नाही तर सन 1851 मध्ये फातिमा शेख यांनी 2 विद्यालयांच्या स्थापनेत आपली भूमिका बजावली होती. समजलं. सावित्रीबाई फुले यांनी 2 विद्यालय काढली होती की नाही, तर तिच्यामध्ये अरे 5 काढली होती की नाही, पहिल्यांदा 5 शाळा स्थापन केल्या होत्या की नाही. तर त्या शाळेमध्ये नुसतं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचाच हातभार नाही, तर फातिमा शेख सुद्धा हातभार आहे, माहिती का. कारण टाळी एका हाताने वाजते का, नाही 2 हाताने वाजते. एका हाताने कसं वाजली टाळी, टाळी कोणी का तरी सारा. तर तसं बा फातिमा शेख यांचा सुद्धा हिस्सा आहे बा. त्यांचा जन्म सांगितला तुम्हाला 9 जानेवारी 1831 मध्ये, आणि त्यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1900 मध्ये. तर त्यांचा जीवन कार्यकाळ 69 वर्षे त्या जगल्या. सांग रे फातिमा शेख किती वर्ष जगल्या, सांग रे भाऊ काय. 69 वर्ष जगल्या, माहिती का. अरे होय तुमचं काय बडबड चालू तिकडे. सावित्रीबाई फुलेंच्या मिशनची सर्वात मजबूत सहयोगी आणि सहशिक्षिका होत्या, बरोबर की नाही. मी अगोदर सांगितलं फातिमा शेख या सावित्रीबाई यांच्या सहयोगीच नाही तर सहशिक्षिका. सह म्हणजे बरोबर साथ, त्यांच्याबरोबर शिक्षिका म्हणून काम पाहत होत्या फातिमा शेख, नुसती एकटी सावित्रीबाई नव्हती. तर 1 जानेवारी सन 1848 पुण्याच्या बुधवार पेठमध्ये जेव्हा पहिली शाळा काढण्यात आली, तेव्हा सावित्रीबाई सोबत फातिमाबाई शेख सुद्धा मुलांना शिकवित होत्या. म्हणजे एकटी सावित्रीबाई शिकवाय का मुलांना, नाही, तर ते त्यांनी जोडीदार होते त्या फातिमा शेख, त्या सुद्धा मुलांना शिकवू लागत. दलित वंचित स्त्रियांना सराव देण्यासाठी फुले परिवाराला खास तकलीफ झेलणे पडले, विरोधाचा सामना मुकाबला करणे पडले आणि या असरमुळे फातिमा शेख पण अस्पष्ट नाही राहिले. म्हणजे फुले दंपती म्हणजे जे एक जोडपं फुले आणि आपलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना इतरांचा विरोध होता, बरोबर आहे की नाही. त्यांनी विरोधच्या बदले स्त्रियांच्या शिक्षणावर जोर दिला. म्हणजे जसे लोक विरोध करत ना, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची सहयोगी सहशिक्षिका कोण
फातिमा शेख जसं लोक त्यांना विरोध करत तसं ते लोकांना शिकवत राहत, मुलांना शिकवत राहत, स्त्रियांच्या शिक्षणावर जोर देत राहत. हं? आणि या तिघांनी विरोधींचा सामना केला. म्हणजे या तिघांनी लोकांचा सामना केला बुवा. नंतर सावित्रीबाईंचा फातिमा शेखवर भरोसा विश्वास होता. कसा होता? आणि सावित्रीबाईंच्या गैरहजेरीत फातिमाबाई शेख शाळा सांभाळत होत्या. म्हणजे सावित्रीबाईंचा भरोसा होता कोणावर? फातिमा शेखवर. त्या काय करत? त्यांच्या भरोशावर त्या मुलीची शाळा सोडून देत बुवा, की तू आता शिकवले आम्ही जसं दुसरं काम कसं पाहतो. बरोबर? हा, सांगते प्रश्न. ते जबरदस्ती, जसं मी तुम्हाला एक घरातून एकेकाला आणतो तसं ते आणत बा. मग तोच विरोध होता ना. आता मी तुम्हाला शिकवतो की नाही, तुमच्या माबापाडी उभे बा मालिकाला शिकवू नको तसं, तरी मी त्याच्या हातात घेऊन अरे भयान बेकार परिस्थिती होती पहिले, बेकार. जर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना क्रांतिज्योती आणि पहिली शिक्षिका म्हणतात, तर मग फातिमा शेखला सुद्धा पहिली शिक्षिका म्हटली पाहिजे. हा, राणी देव ध्यान कुठे आला? काय बोलला मी? शांत बसाव. काय बोलला मी? आता काय सांगलं मी ना? गेलं सगळं. अरे जसं क्रांतिज्योती, क्रांती सूर्य, मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या शिक्षिका जसं सावित्रीबाई फुलेंना म्हणतात ना, तसंच अधिकार फातिमा शेखला सुद्धा सरकारनं दिलं पाहिजे होतं म्हणे. असं सांगायचं. पहिली शिक्षिका कोण आहे? सावित्रीबाई फुले. तर तिची सहयोगी कोण होती? मग हे फातिमा शेख. तर हिला सुद्धा पुरस्कार भेटला पाहिजे होता. तर त्याच्याबद्दल एवढी माहिती फातिमा शेखची गुगलवर भेटलीच नाही, माहिती का? आहेच नाही होती एवढी इतिहासामध्ये. तर त्या अशी क्रांतीवीर फातिमा शेख होत्या, माहिती का? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सांग रे पुन्हा. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि फातिमा शेख यांनी किती शाळा ओपन केल्या? बरोबर. आणि विद्यालय 2. परत 1 जानेवारी 1848 रोजी काय काम केले? काय काम केले? 1 जानेवारी 1848 रोजी या तिघी क्रांतीवीर लोकांनी काय कामगिरी केली? सांग रे या आद्या, तू सांग. हा, सांग. पहिली शाळा काढली, ही कामगिरी केली. हे बघ, 1 जानेवारी 1848 मध्ये, माहिती का? तू सांग रे, फातिमा शेख यांचा मृत्यू कधी झाला? सांग रे. अरे वाचून तर सांग भाऊ. हे मृत्यू सांग पुन्हा. 19 म्हणजे त्या 69 जगल्या, 69 वर्ष जगल्या, माहिती का? हा, 34 गेलते का? बरं. अशा या फातिमा शेख क्रांतीवीर होत्या, त्यांनी आपल्या भारत देशासाठी दिले. आता उद्या आपण भगतसिंग, राजगुरू आणि सहदेव या तिघांचा आपण अभ्यास एकत्र करणार आहे. बरोबर? एकत्र अभ्यास करूया उद्या. आता आपण काय करू? बुद्ध वंदना घेऊया शेवटची आणि आपला अभ्यास आटपू. चला घ्या एक साथ. खडे होंगे, खडे हब. तू आ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स बुद्धाची मूर्ती सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि, सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि. कामेष्मित्याचारा वेरमणि, सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि.
साधू साधू चालू होते, साधू. हे बा परवाच्या दिवशी आपला अभ्यास कोणता झालता होता? संत गाडगे महाराज, बरोबर. गाडगे बाबांचा आपण अभ्यास घेतला. त्यांचं मी तुम्हाला माहिती दिली की त्यांनी गाव स्वच्छ केलं, स्वच्छता अभियानचा कार्यक्रम त्यांनी राबवला. ते ऐकून सण आपला जो विद्यार्थी होता की एक आधी त्याने लगेच सकाळी उठून मूत्री साफ केली. वा वा, त्याच्या वडिलांना आपण टाळा वागेल. तो आता आहे नाही इथं, तो होता पण तो चालला गेला. त्याचं आपण हार्दिक स्वागत करत होते, बरोबर. असे विद्यार्थी तुमच्यामध्ये अजून आहेत. हा, आपलं परिसर, आपलं दार, आपलं सगळी जागा अशी साफसफाई ठेवायची, बरोबर. ओके, डन.